आता आपल्याला छातीची घडी 10.5 आणि पाठीची उंची 14.5 त्या मापाचा फुल प्रिन्स कट काढायचा. त्याचा पुढचा पॅटर्न बनवतोय आपण. तर सुरुवातीला आपल्याला इथून खालून अर्धा इंच अंतर घ्यायचं आणि सुरुवातीला 1 इंच अंतर घ्यायचं. आता ह्या 1 इंचापासून आधी रेष मारून घ्यायची आपल्याला. हे सरळ इथून पुढे आपल्याला 10.5ची घडी टाकायची. ह्याच्यावरती ते 10.5ची घडी टाकली. आता इथं आपल्याला उंची घ्यायची आहे 14.5 इंच. ही पाठीची उंची आहे. पाठीची आणि पुढच्या भागाची उंची दोन्ही सेमच घ्यायची आहे आपल्याला. 5.5 इथून इथं मुंडा घेतला. ही घडी आपली 10.5ची. आता आपल्याला इथं उंची इथे एक घ्यायची. 2 माप टाकायची उंचीची. 14.5 उंची आहे. हा आकार जोडून घ्यायचा आपल्याला. ह्या रेषेवरती आपल्याला आता गळारुंदी टाकायची 2.5 इंच. इथं शोल्डर टाकायचं आपल्याला 3 इंच. इथून इथं मुंडा टाकला हा 5.5 इंच. तसंच इथं पण माप टाकायचं 5.5 इंचचं. आता इथून इथं पुढचा गळा आपल्याला 6 इंच घ्यायचा आहे. इथं गळारुंदी 2.5 इंच घ्यायची आपल्याला आणि ह्याचा चौकोन करून घ्यायचा. इथं जसं 3 इंच घेतलं तसं इथं पण 3 इंच. परफेक्ट माप टाकायचे. एकदम थोडं सुद्धा इकडे तिकडे होऊ द्यायचं नाही. याचं पण चौकोन करून घ्यायचं आपल्याला. इथून इथं आपल्याला 1.5 इंच अंतर घ्यायचं आणि हा आकार मुंड्याचा देऊन घ्यायचा आपल्याला. इथं हा पुढचा गळा आहे आपला. याला पण गोल आकार देऊन घ्यायचा. आपण ह्याच्यात पुढच्या गळ्याला कोणता पण आकार पण देऊ शकतो. पंचकोनी पानगळा पण करू शकतो पुढं. इथं गोल आकार दिलेला आहे. इथून इथं क्रॉस मध्ये गळ्यापासून पुढे इथं क्रॉस मध्ये ही रेष मारून घ्यायची आपल्याला. नंतर शोल्डरच्या मध्यातून खाली आपल्याला 9.5 ते 10 इंच अंतर घ्यायचं आहे आपल्याला. इथून इथं आपल्याला 3.5 इंच अंतर घ्यायचं. ह्या रेषेपासून आपल्याला हा कट जोडून घ्यायचा आहे. हा जोडून घेतल्यानंतर आपल्याला इथं 1/2 इंच अंतर घ्यायचं नंतर मग आणि ही याला जोडायची. आणि इथून इथं 1.5 ते 2.25 इंच अंतर घ्यायचं आपल्याला. 2.25 घेते इथं. हा आकार असं जोडून घ्यायचं आपल्याला. आणि आपण इथं 1/2 इंच अंतर घेतले
तर ही रेष मारून घ्यायची अगोदर अशी. नंतर इथून क्रॉस मध्ये जोडून घ्यायचे आपल्याला आणि इथून इथं ही उंची, इथं पण 1.5 इंच अंतर घ्यायचे पुढची उंची जास्त होणे म्हणून आणि हा आकार इथं जोडून घ्यायचा. हा 10.5 14.5चा पुढचा रेडी पॅटर्न.